ठाकरेंच्या शिवसेनेत नेते मंडळींची घराणेशाही पाहायला मिळते, कारण नेत्यांकडून मुलगा, मुलगी, पत्नी, सुनेसाठी तिकिटांची मागणी होतीये। उद्धव ठाकरे तगड्या उमेदवारांच्या शोधात असल्याचं कळतंय। आमदार खासदारांकडून घरच्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी होतीये। तर सध्या शिंदेची शिवसेना आणि भाजप यांचा सामना करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत आणि ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर जागा वाटपाची चर्चा अगदी अंतिम टप्प्यात आहे। मात्र आता नेत्यांकडून त्यांच्या घरच्यांसाठी उमेदवारीसाठी हट्ट केला जातोय आणि त्यामुळे कुठे जागा वाटपाचं घोडं अडलंय का हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे। मात्र मोठी घराणेशाही आपल्याला या सगळ्या उमेदवारांमध्ये पाहायला मिळू शकते। तर आमदार सुनील प्रभू आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत। खासदार संजय दिना पाटील आपल्या मुलीला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक असल्याचं कळतंय। माजी आमदार रमेश कोरगावकर आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत। तर विनोद घोसाळकर आपल्या सुनेला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक असल्याचं कळतंय। आमदार अजय चौधरी आपल्या सुनेला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत। तर माजी महापौर श्रद्धा जाधव त्यांच्या मुलीला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक असल्याचं कळतंय। सचिन अहिर वरळीतून आपल्या मुलीला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत। माजी आमदार दगडू सपकाळ हे देखील त्यांच्या मुलीला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक असल्याचं कळतंय। त्यामुळे ही एक खूप भली मोठी लिस्टच आहे। या संदर्भात वेदांत नेप आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। वेदांत, घराणेशाही पाहायला मिळते आपल्याला ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये, कोण कोण इच्छुक आहेत आणि उद्धव ठाकरे या सगळ्या नेत्यांचा हट्ट पूर्ण करणार का? ज्या प्रकारे आपण बघितलं, नव्या चेहऱ्यांना संधी ठाकरेंची शिवसेना देणार आहे आणि त्यामुळे युवा सेनेत जे काम करतायत त्यांना या महापालिका निवडणुकीसाठी मोठी संधी मिळू शकते आणि तशा प्रकारची कामं सुद्धा यातली काही जण आपल्याला त्या वॉर्डमध्ये मागील काही वर्षांपासून करताना पाहायला मिळत आहेत। म्हणजे जे इच्छुक आहेत ते मागील काही वर्षभरापासून तयारी करताना सुद्धा चित्र आहे आणि त्यामुळे जशी तू यादी सांगितली अगदी तशाच प्रकारे अनेक जणांना यामध्ये तिकीट मिळू शकतं। आपण याआधी सुद्धा एक बातमी दाखवली होती ज्यामध्ये युवा चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते आणि त्यामध्ये माजी आमदार असतील, खासदार असतील, त्यांचे जे कुटुंबातील सदस्य आहेत त्यांना ही उमेदवारी दिली जाऊ शकते। खरं तर या 2-3 दिवसांमध्ये स्पष्ट होईल की यामध्ये जे इच्छुक नेते आहेत त्यातल्या किती जणांच्या मुलाला किंवा कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळते। मात्र बहुतांश जी नावं आपण घेतली त्यामध्ये त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। माधवी, धन्यवाद वेदांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।